केलंय ना वरचं इथे. हे इथे याचंही करावं लागेल ना. काय त्याच्यामुळे असं सर्व बाजूने टिपा मारून घ्या. नंतर शोल्डर जोडा. याला कुठेही टक्स वगैरे नाही येत आता. आणि बाही लावा. झाडवारी रोज कचरा करून ठेवतात. नाही रोज नाही येत. वर एक दिवस आड असतं. अच्छा तुम्ही झाडवारून. हां काल मी मारून घेतलं होतं. आता आज येतील वरती त्या. त्या काही नाही बिचारी, तिचं काही नाही तसं. टिकलेल्या बाईला आपण रिचेताईकडे तर दुसऱ्या दिवशी बाई गाय बसायची. हो का? हो लय त्रास दिला त्यांनी मला. कंटिन्यूची जागायची बाई बघ बाई बघ बाई बघ. मला फोन आले होते. उषाताईला सांगितलं होतं 2-3 वेळा. उषाताईला बी सांगितलं म्हटलं बघा नाही खाली. काय करू म्हणे ती बाई बाई टिकू देत नाही म्हणे. माणसाने थोडं समजून पण घ्यावं लागतं. मी पाठवली होती ना बाई. नाही टिकली ना ती पण. नाही टिकली ना. टिकत नाही त्यांच्याकडे कोणीच. खूप कडक स्वभाव येतात. होते पण ते नाही निघतच नाही त्यांच्या डोक्यात. कोण वकील होते? त्याच ना ताई. हो पाठीमागचा ना. हो हो माझे टास्क नाही. माझे पण टास्क का जास्त फिटिंग बसेल व्यवस्थित. तब्येतची व्यक्ती हिंदी 42 घेतली ना. दाखव ना का बनवलं. पुढे फुलं पाहिजे. हो पुढे फुलं घेतात. तिकडे येत आहे त्यांचं सुचिता कात्री दे ना. आहे उलट सुट्ट नाही. उलट सुट्ट होईल ना. ओपन करून कापावं असं उभ्यामध्ये. खालचे वरचे का कोणता तरी एक नंतर झालं. हा येणार नाही. एकच कोणती तरी. तुमचं फोन लॉक काढून ते नव्हता. स्लीव्ज हे करून मग शोल्डर जोडू का मॅडम? तर शोल्डर जोडून घेऊ आधी. शोल्डर जोडून घ्या. आणि आपण कापतोय शोल्डर. ओल्ड साडीचा जो वन पीस कापतोय त्याची थोडीशी काळजी घ्यायची की हे जे फुलं आहेत ते एका जागेवर दोघं असले पाहिजे. जसं की आम्ही इथं मॅनेज करून घेतलंय की एका जागेवर दोघं आहेत आणि उभे व्यक्ती उभे राहिल्यानंतर फुलं उभे राहिले पाहिजे. म्हणून आता पुढे आणि हा इथे. आणि तो पण तसा. काय ग
हॅलो, ते फुल कुठे आले? काय झालं तुला? इथेच आहे ना. बरं, मी एक 15-20 मिनिटात फोन करू का? हां, जॅकेट शिवते तुझं. हां, अर्धा तासात कर. हो, पूर्ण शिवून माझ्या अंगात घालून मग फोन करते. फुलं फक्त एका जागी नाही, याची काळजी घेतली आणि कट करतोय. फ्लाईट पोडवर टाकून द्या मॅडम थोडा वेळ. हा, काही एकच मिनिटाचा वेळ. हां, नाही टाकून द्या. काय ते ना काम सुरू असलं का फोन येतात. ओके, केलं flight. फुलांची इच्छा आहे का माझ्या थांबा. ओके, जॅकेट एका बाजूने असं, एका बाजूने असं, आणि आता बाही लावूया. अस्तर जोडून घेते बाईचं. अस्तर जोडून घेणारे खालच्या बाजूला शिदपट्टी करून घेणार आहे. तुझी नाही, माझी चालत नाही तुझी. नाही आहे याची चांगली अस्तर पण जास्त कापलं का गं? नाही, थोडं जास्त नाही, उलट उलट आहे. अस्तर नसलं कापलं नाही, ती एक भाग कापला नाही. एक भाग कापला आहे. ठीक आहे. सांगता येते ना, घडी होती ना त्याची. आणि कापड गळा शिदापट्टी करायचा, गोल्डन लेस लावून द्यायची गळ्याला, झालं. गोल्डन लेस 5 रुपये मीटर वाले असतील ना चांगल्या, 5-10 वाले. आता खूप छान छान लेसेस येतात. असेल बहुतेक. आहे दोघं पण सिल्वर छान आहे ताईकडे. ती दोन तिला काय इथेच सिल्वरचं बंडल खाली. सगळ्या कात्रीना होलसेलमध्ये दार लावायला न्यावं लागतील. होलसेलमध्ये किती घेतात? तो काय 70 रुपयेच घेतो मॅडम एका कात्रीचे. म्हणजे होलसेल केलं तरी सिंगल केलं तरी एकच आहे. एकदम सगळ्या न्याव्या लागतील बा असं होलसेलमध्ये. म्हणजे त्या दिवशी माझ्याकडनं एक हातातनं पडली, तिची धार गेली. एक ती तुमच्याकडून आणली, तिची धार गेलेली आहे. तिची धार आणून त्या बाईची देऊन टाकायला लागेल.
हिला धारला हिच्यानी ना बहुतेक पेपर कापला गेला, हिच्यानी कपडा कापला जात नाही. मोठी वाली होती ना एक आणखीन तुमच्याकडे आहे ना. जास्त कपडे कापायला ती वापरायची. नाही ती नाही मी वरती ठेवतच नाही. बरोबर ती माझी ड्रॉवर मध्ये ती 10 नंबरची कात्री माझी. नाही ती सगळ्यात मोठी मग ते पटापट पटापट दोघांवर 2-2 आले. छान आले, मस्त आले. पाठीवरही छान आले. कटिंग केल्यावर फ्रंट बॅक आपल्याला काही चांगलं द्यायचंय जास्तीत जास्त. मग 2 मीटर घेऊन टाक. हाय तर कपडा काय करणार आणि चुन्या तशा मस्त टाकून द्यायला बारीक बारीक. तू वन पीस छान शिवला आला तर मला पण कॉन्फिडन्स येऊन गेला की तू करू शकते. पहिल्यांदा शिवला का मॅडम? हे सगळ्यात घरचे म्हणत असतील ही जाते कुठे येते कुठे. इथून पहिले करते तिथून नाही म्हणजे मग आपल्याला हा पण नकोय ना प्लेन आपल्या याच्यात. निघेल थोडस तरी हे दिलं ना. बस आता ती हे करून टाक असं. हा शिवेल ना चुकीच्या ठिकाणी आपल्या साडीच्या डिझाईन पासून वेगळं आम्ही कापले. ती नको मला, चालतच नाही ती. दोरा पण नाही तुटत, दोरा पण नाही कापला जात तिच्याने. ते बरं त्या बाईच्या लक्षात आलं कात्रीचं आपल्या. हो ना. छोट्या छोट्या एवढंच घेऊन टाक. आज बसून जाईल बसेल का. मी सांगितलं तुला हे 3 मीटर जसे की साडीमध्ये 3 मीटर पूर्ण डिझाईन आहे त्याचे आपण 2 भाग समांतर करून घेणार आहे. एका बाजूला उंची टाकून घ्या. जसे की 40 असेल तर खालच्या बाजूने 40 कुठून इथून इकडून खाली इकडून कशा टाकून इकडून इकडून खाली टाकून हे सेपरेट सेपरेट लावणार आहे ना. पुढे मागचं आता उंची 37 आहे. 37 ओके 37 म्हणजे 4 पीस शिवणात जाईल ना ग. हा थोडस जास्त ठेवू शकतो पण खाली काय वाळायची गरज नाही त्याला. नाही ठीक
हा सलूनच्या मध्ये. ती सरळवाली कापून टाक ना. हे ना हा त्याच्या खाली. हे राऊंड खाली. हा दिली ना तुला. वन पीस झाला ताई रेडी. हो फक्त पिको राहिला मॅडम त्याला. ओके वन पीस वरच चालून जाईल हातात जॅकेट. हो ना ही किती छान झालं काम. पण मग दोघं फुलबाई झाले ना. हा ते चालतं. ते एकदम वेगळं लुक येईल त्याला. हो का. मध्ये अर्धी बाई दिसेल ना त्याची. हा, ही हा. मोठी ही छोटी. एक फॅशन म्हणून घालू शकतो. त्याला बाही नसते तर खूपच पॉश वाटलं असतं. मॅडम स्लीव्ज मोठे होते. हो होऊ शकता कारण की शोल्डर हे घेतलेले ना आपण. किती मोठी झाली. बघा म्हणजे आता तुमच्या हिशोबाने सेंटर ठेवून का सेंटरहून लावू. आपण ही बाही चेक करूया. बाहीच्या पद्धतीने कापली गेली. किती छाती. 42. 42चा चौथा हां 11. 10.5. हां आणि अधिक 10.5 अधिक अर्धा. ठीक आहे आपण हे कॅन्सल करूया. चालणार आहे तिला. नाही हे आता मी इथून कापत नाही. तुम्ही इथून इकडे लावा आणि तिथून इकडून सेंटरहून लावू का नाही तर मग. हां एक मिनिट. सेंटर मग जास्त गेलं का बघ. नाही ना थोडंसंच हे केलं. तुमचं तिचं माप एक आहे दीदीचं. हां हां नाहीतर मग बगल वाढवता येतं अशा कंडिशनमध्ये. थोडंसं बगल वाढवू शकतो आपण इथे. आपण हे खाली 1 इंच खाली आलो ना. हां 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 मग तरी मग 8 असेल ना हे. जसं की हे पार्ट मोठा आहे आलेला. हां कापताना अजून थोडा मोठा झाला तर मग आपण त्याला इथून लावू शकतो सेंटरपासून. आणि हा खोलवा भाग हा पुढचा भाग हा असा ठेवायचा पुढचा भाग. आणि इथे सेंटरपासून आपण इकडून इकडे आणि इकडून इकडे लावूया. हा पुढचा भाग आहे. बाईला अस्तर लावू का नको. बाईला अस्तर लावायची गरज नाहीये. आणि याला अस्तर लावायची गरज आहे. तर याचं अस्तर कापून घ्या. लगेच कापून घ्या. 1.5 मीटर अस्तर पहिले कापून घेऊ. चुने टाकून घेऊ पटापट. त्याला शिवल्यासारखा लुक पण येईल आणि शिवल्या समजून पण जाईल. काही सरळ ठेवायचं आणि तेवढं जास्त आहे जास्त. म्हणजे आपण अस्तारासाठी कपडा ठेवला. एवढाच एवढा कापायचा नाही. थोडा कमी कापला तरी चालेल. ब्लॉक साठी कमी. कट. काय ह्याच नाही बरोबर. अस्तर मापात पण उंचीला 4 इंच कमी.
आणि अस्तर रेडी. थांबा मी सांगते काहीतरी. इथे लावताना अशी बाही उरलेली आहे, पण लगेच तिला कापायची नाहीये, थोडीशी कापू शकतो, 1 इंच तरी त्याच्यासोबत ठेवायची. का तर यदा कदाचित दिलेल्या व्यक्तीला जर काखेमध्ये म्हणजे बगलेत जर दाटायला लागलं तर आपण त्याला इथून परत 1 इंच कापून आपण हे त्याला घालायला देऊ शकतो. म्हणजे ही बाही परत त्याला बसेल, जॉईंट द्यायची गरज नाही. जसं की 1 इंच खाली आलो की याला कापलं की हा मोठा होईल बगल आणि बाही त्याच्यामध्ये बसेल. आत्ता कापत नाही आपण, आत्ता फक्त असंच देतोय, पण मी इथून पण नाही कापणार आहे. इथे हा कपड जसंच तसा ठेव. एक टिप मारू. अर्धा इंचावर मारू. हा टिप मारा तुम्ही अर्धा इंच. बाईचा पण कट झालेला आहे. आता दुसरा कापून घेऊया. ताई नायरा पण कापून घेऊया. नायराचं पण थोडं काम लावून द्या तुम्हाला. करायचंय? हो चालेल. पण मग कपडा काय करायचा? कपडा आता कोणता तरी सिलेक्ट करू ना आपण दोघा तिघांपैकी, नाही तर मग लेस वगैरेची काहीतरी व्यवस्था करू. नायरा मध्ये लेस ब्लॉक वाटतात आपण ब्लॉक बनवू शकतो. कटिंग आणि शिवण अशाच पद्धतीने करायचे. बाल पाहिजे तर लावून घ्या. आणि हा ड्रेस अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. आजची कटिंग कोल्हापूर रोड 3 जाळीवाडी.
कमीच सुनेल होतं हे बाहेर. कारण तो आहे ना 22:30चा बनला पाहिजे. इतक्या सुनेल येणार त्याला. म्हणजे वरच्याला खूप बारीक नाही येणार वरचं. मग जसे आहे रेडीमेडला बारीक बारीक एकदम. एकदम रेडीमेडला मस्त छोटे छोटे महिन आहेत तशाच याच्या मोठ्या करायच्या त्याच्या बारीक करायच्या. मॅडम झालं. आणि हा जॅकेट पॅटर्न बरोबर रेडी झालेला आहे. पडू दे पडू दे. खूपच सुंदर झालाय. सुचिता घाल अंगात. हा सुचिता घालशील तू. मॅचिंग घेतली. आणि हा जॅकेट असा दिसतोय. ऍक्च्युली ज्या दीदींचा आहेत त्या नाही आहेत इथे. अरे वा मागची फिटिंग छान बसली आणि त्यांना आणखीन परफेक्ट बसेल.